नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत डिवाइड। आता ज्या मुलांना डिवाइड जमत नाही त्या मुलांसाठी आपण डिवाइड या चॅप्टर वरती डिवाइड कसं करायचं, भागाकार नेमकं करायचा कसा म्हणजे डिवाइड, ते आपण आज घेणार आहोत। ज्या मुलांना जमत नाही डिवाइड म्हणजे भागाकार जमत नाही त्यांनी जर पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि माझ्यासोबत जर केलं तर 100% 2 ते 3 टाइम जर त्यानं केलं तर 100% त्याला जमणार आहे। त्यामुळे प्रत्येकानं काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि माझ्यासोबत करायचं आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब बटनला अवश्य क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण स्टार्ट करूया। 2 ने डिवाइड करू आपण। अगोदर फर्स्ट हे पहा, मी 2 चं टेबल रायटिंग करून ठेवलेलं आहे। काय केलेलं आहे मी या ठिकाणी 2 चा टेबल रायटिंग केलेला आहे। म्हणजे 2 इथं पहा, इथं मल्टिप्लाय मध्ये 2 घेतो म्हणजे तुम्हाला समजेल। समजलं म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट कळेल। आता आपण 2 चा हा समजा टेबल आहे, हा 2 चा टेबल मी या ठिकाणी रायटिंग केलेला आहे आणि 2 नेच ओन्ली 2 ने आज डिवाइड करणार आहोत आपण। अदर दुसरा नंबरच घेणार नाही। तर 2 ने आपण 1 ला डिवाइड करणार आहोत। 2 पेक्षा 1 हा स्मॉल आहे। जेव्हा स्मॉल नंबर असतो त्यावेळेस आपण 0 ने डिवाइड करतो, लक्षात ठेवा। मग वरती 0, इथं 0, मायनस केलं 1 खाली आलेला आहे। 1 मधून आता पहा 0, 1 मधून 0 जर आपण मायनस केला तर 1 येणार आहे। मग आता हा रिमाइंडर मध्ये आला, समोर नंबर आहे का? नो, हा रिमाइंडर मध्ये आलेला आहे। मग आपण इथे डेसिमल पॉइंट दिला की आपल्याला 10 भेटत असतो, भेटला। मग 2 ने आपण जर याला डिवाइड केलं तर पहा 2 5 जा 10, हे पहा 2 × 5 10, 2 5 जा 10, 2 5 जा 10 म्हणजे 5 आपण वरती लिहिणार आहोत, 2 5 जा 10, हा 10 आपण इथं खाली लिहिणार आहोत, लक्षात ठेवा। मायनस केलं 0 0, रिमाइंडर काय आहे 0, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर कंप्लीट आहे। 0.5 हा आपला आन्सर आलेला आहे। आता आपण 2 ने 2 ला डिवाइड करूया। सेकंड नंबर 2 आहे। मग 2 ने जर आपण 2 ला डिवाइड केलं तर काय येत आहे पहा, 2 इथं पहा 2 1 जा 2, म्हणजेच कशाने डिवाइड होत आहे तो 1 ने। मग 1 कुठे लिहिणार इथं, 2 1 जा 1 वरती, 2 1 जा 2, 2 खाली, मायनस केलं 0। आता या ठिकाणी 2 ला डिवाइड झालेला आहे, आन्सर आपलं रिमाइंडर खाली 0 आलं म्हणजे आपला आन्सर कंप्लीट झालेला आहे। ओके, आता ह्या 2 ला दिलं आपण 3 ला देऊया। आता आपण काय करू, 3 ला देऊया। मी आता 3 ला देतो। आता पहा 3 ला 2 ने डिवाइड केला आपण 3 ला, मग 2 पासून आपण 3 ला जेव्हा डिवाइड करणार 2 1 जा 2, 2 2 जा 4 होतो। मग 4 तर चालणार नाही, तर 3 आहे। मग आपण काय करणार 2 1 जा 2 म्हणजे 1 वरती लिहिणार, 2 1 जा काय आहे 2 म्हणजे 2 खाली रायटिंग करणार, मायनस 3 मधून 2 मायनस केले किती राहिला 1। आता 1 आला। आता पहा हा रिमाइंडर आला, 2 पेक्षा स्मॉल आहे, इकडे कुठे नंबर आहे का समोर? नो। मग आपण डेसिमल पॉइंट द्यायचा। रिमाइंडर आल्याच्या नंतर समोर नंबर नसेल, रिमाइंडर आलं त्यावेळेस आपण डेसिमल पॉइंट देणार। डेसिमल पॉइंट दिला की 1 0 भेटला। मग 2 5 जा 10, मग पहा 2 5 जा 10, 2 5 जा 10, 5 कुठे लिहिणार वरती, 10 कुठे लिहिणार खाली, मायनस केलं 0 0, हे रिमाइंडर 0 आलं म्हणजे आपला आन्सर आला 1.5। आता आपण 2 ने 3 ला डिवाइड करूया। 3 ला डिवाइड केलं 4 ला करूया। आता 4 ला करूया। मग पहा 2 2 जा 4, 2 2 जा 4 कितीने डिवाइड होत आहे 2 ने, 2 2 जा 4 म्हणजे 2 2 जा 4 होतो, 2 2 जा पहा 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 वरती त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते खाली, 2 2 जा 4, 2 वरती 4 खाली, कळालं? 2 इथं पहा 2 2 जा 4, मग 2 2 जा 4, 2 4, समजलं? मग 4 मधून 4 गेले 0, आला आन्सर आपलं। आता आपण 5 ला करू डिवाइड, काय करूया 5 ला डिवाइड करू, इथं करतो 2 डिवाइड बाय 5। आता पहा 2 2 जा 4, 2 3 जा 6, इथं 5 6 चालणार नाही, मग आपण 2 2 जा 4 च करणार, 2 2 जा 4 मायनस केलं किती आलं 1। आता हा रिमाइंडर मध्ये आला, डेसिमल पॉइंट दिला आपण 0 आला। मग 2 5 जा 10 कितीने, 2 5 जा 10, 5 वरती 10 खाली, समजलं?
2 5 जा 10, 2 5 जा 10, लक्षात ठेवा. मायनस केलं 0 0, रिमाइंडर 0 आलं म्हणजे आपलं डिवाइड झालं. 2.5 आन्सर आलेला आहे. मग आता आपण 6 ला डिवाइड करूया. 5 ला केलं, आता 6 ला करूया. मग आता आपण 2 डिवाइड बाय 6 करूया. ओके, मग 2 3 जा 6, 2 3 जा 6, मग 3 वरती 2 3 जा 6, 6 खाली, मायनस केलं 0 आलं, झालं. आन्सर आलेला आहे 3. मग आपण आता 7 ला डिवाइड करूया. मग 2 3 जा 7, 2 4 जा 8, 8 चालणार नाही तर 7च आहे, म्हणून आपण काय करणार, 2 3 जा 6. मग आता 2 3 जा 6, मायनस केलं 1 आला, डेसिमल पॉइंट दिला 0 मिळाला. समजलं? हा रिमाइंडर मध्ये आहे. मग 2 5 जा 10, 5 वर 10 खाली, 2 5 जा 10, 5 वर 10 खाली, 0 0. आन्सर आलेला आहे. मग आपण 2 ने कितीला डिवाइड करूया, 7 झाला, आता 8 ला करूया. मग 2 4 जा 8, मायनस केले 0. आता काय करूया, 9 ला करूया. 2 डिवाइड बाय 9, मग 2 4 जा 8, 2 5 जा 10, चालणार नाही. 2 4 जा 8, मायनस केले 1 आला. आता हा रिमाइंडर मध्ये आला, डेसिमल पॉइंट दिला 0 भेटला. 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केले 0 0. ओके, आता पुढे करूया 10 ला. आपण आता कशाला, 10 ला, लक्ष द्या. 10 ला डिवाइड करूया. पहा, अगोदर डायरेक्ट आणि दोन्ही स्टेप सांगतो म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. दोन्ही स्टेप सांगितल्याच्या नंतर तुम्ही क्लिअर होता. आता इथं 10 आहे. पहा, स्टार्टिंगला सुरुवातीला आपण 2 डिजिट 3 डिजिट घेऊ शकतो, पण सेकंड टाइमला डिवाइड करताना 2 3 डिजिट घेता येत नाही, 1 डिजिट घ्यावं लागतं. ते कसं, इथूनच स्टार्ट करून दाखवतो मी. आता पहा, अगोदर आपण काय करूया, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही करतो. आता 2 ने डिवाइड करायचं ह्या 1 डिजिटला, मग स्मॉल आहे 0 ने डिवाइड केलं, मायनस केला 0. इकडचा नंबर आहे 0, तो खाली घेतला. आता 10 झालं, 2 5 जा 10, मग 2 5 जा 10, मायनस केलं 0 0. पहा आता इथं समोर 0 आहे. पहा, 0 1 0 2 0 3 0 4 0 5 0 6 लिहिलं तरी काय आहे, 1 2 3 4 5 6 आहे. कळालं? आपण सुरुवातीला स्टार्टला 0 ने का डिवाइड करत नाही, तर तो नंबर काय, त्याची जी व्हॅल्यू आहे तीच राहणार आहे. 0 ची स्टार्टिंगला काही व्हॅल्यू नसते. समजलं? म्हणजेच आपण कसं करणार, डायरेक्ट जर करायचं असेल तर 10, 2 5 जा 10, 2 5 जा 10. काही काही मुलं काय करतात, इथं लिहितात, इथं नाही लिहायचं. पहा, 10 कुठं आहे, त्या 0च्या वरती लिहायचं. 2 5 जा 10, लक्षात ठेवा. मग आता 11 ला डिवाइड करूया. आता आपण 11 ला डिवाइड करूया. 11, मग 11 ला डिवाइड करायचं. 2 5 जा 10, ह्या इकडच्या 1 च्या वरती लिहिलं, लक्षात ठेवा. मग 10 मायनस केले, इथं 1 तून 1 गेला 0, किती 1 रिमाइंडर आहे, मग डेसिमल पॉइंट दिला 0 भेटला. 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0. ओके, आता 11 झाला. आता कशाला, 12 ला. 2 डिवाइड बाय 12, मग 2 6 जा 12, 2 6 जा 12, 6 वरती 12 खाली, मायनस केले 0 0. झालं? आता 12 झालं. 13 14 15 घेऊया. इथं आता मी इकडून घेतो. आता काय करू आपण, 2 डिवाइड बाय 13, मग 2 6 जा 12, 2 6 जा 12, मायनस केलं. 3 मधून 2 गेले 1, 1 मधून 1 गेला 0. मग आता पहा, इकडे वरती समोर नंबर आहे का, नो. मग आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट 1 0 भेटला. मग 2 5 जा 10, 2 5 जा 10 0 0 आला आपला आन्सर. मग 2 डिवाइड बाय 14, मग 2 7 जा 14, 2 7 जा 14, 7 वरती 14 खाली, मायनस केलं 0 0. मग 2 डिवाइड बाय 15, मग 2 ने डिवाइड करायचं. 2 7 जा 14, 2 8 जा 16, 16 चालणार का, इथं 15 आहे. मग 2 7 जा 14, मायनस केलं, 5 मधून 4 गेला 1, 1 मधून 1 गेला 0. मग आता इथं रिमाइंडर आलेला आहे, डेसिमल पॉइंट 0. 2 5 जा 10, मग आता काय आहे, 2 5 जा 10, 5 वरती 10 खाली, मायनस केलं 0 0 आला आन्सर. मग आता आपण
काय करूया, 15 झालं, 16, 17, 18. पहा आता आपण 2 ने 16 डिवाइड करू. 2 8 जा 16, 2 8 जा 16. कळालं, 8 वर 16 खाली, 0 0 आला. मग पुढचा 2 डिवाइड बाय 17. मग 2 6 जा 18, 2 9 जा सॉरी 2 6 जा 2 8 जा 16 सॉरी 2 8 जा 16, 2 9 जा 18. 18 चालेल का? नो. मग आपल्याला इथं 16च पाहिजे. 2 8 जा 16, मायनस केलं 1 आला, 1 1 0. कळालं. मग आता रिमाइंडर आलेला आहे डेसिमल पॉइंट 0. 2 5 जा 10, मग मायनस केलं 0 0 आलं. आता आपलं पुढचं नंबर घेऊया आपण. 2 डिवाइड बाय 18, मग 2 9 जा 18, 2 9 जा 18, 2 डिवाइड बाय 19, मग 2 9 जा 18, कारण की 2 10 जा 20 होता, चालणार नाही. 18 1 आला, 1 1 0 मायनस केल्यावरती, मग डेसिमल पॉइंट 0, मग 2 5 जा 10 मायनस केले 0 0. कळालं. आता आपण पुढे जाऊया. एक 50 पर्यंत करणार आहोत आपण, बाकीचे तुम्ही पुढे करा. असे तुम्ही 100 200 एक्झाम्पल केले तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होताल, बिनचूक होताल. हे पहा, येतंय पण ते चुकतंय, त्याला काही अर्थ नाहीये. आलं तर ते बिनचूक आलं पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्हाला सोल्युशन करावे लागतील. मग आता आपण 2 डिवाइड बाय 20 करूया. आता इथं हा जो 2 आहे, 2 ला डिवाइड होत आहे, मग काय करणार आपण, 2 1 जा 2, 2 1 जा 2 मायनस केलं 0 आलं. हा जो 0 आहे ना, हा सरळ वरती ठेवून द्यायचा. झालं, समजलं. किंवा हा इथं खाली घेतल्याच्या नंतर हा इथं खाली घेतला तुम्ही असा, तरीही काय होणार आहे, 2 0 0. आता इथं काय होणार आहे, 0 येणार आहे. समजलं. म्हणजे तो सरळ वरती ठेवला तरी काही फरक पडत नाही. मग आता पुढे 2 डिवाइड बाय 21, मग आता 2 1 जा 2, 2 ला डिवाइड होतं ना, 2 1 जा 2, 2 ला डिवाइड होतं तर 2 ला डिवाइड करायचं नाही. मग आता इकडचा 1 खाली आला, हा 0 आला, इथं 1 खाली आला, मग 2 हा 1 पेक्षा काय, 2 पेक्षा 1 काय स्मॉल, मग कशाने डिवाइड करतो आपण, 0 ने. 0 ने डिवाइड केलं, 1 आला, रिमाइंडर मध्ये आला. मग आता डेसिमल पॉइंट द्या 0. 2 5 जा 10, 2 5 जा 10 मायनस केलं 0 0. समजलं. आता पुढे 22, मग आता पहा 2 1 जा 2 मायनस केलं 0, हा जो 2 आहे तो खाली आला 2, मग 2 1 जा 2 मायनस केलं 0. ओके. आता 22 झाले. 23 घेऊया. 23 2 डिवाइड बाय 23, 2 डिवाइड बाय 23, मग 2 ला डिवाइड होतंय, 2 1 जा 2 मायनस केलं 0, वरचा 3 खाली, मग 2 ने 3 ला डिवाइड करायचं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 चालणार नाही, मग 2 1 जा 2 मायनस केलं 1 आलं, रिमाइंडर आला, डेसिमल पॉइंट दिला 0 भेटला. 2 5 जा 10 मायनस केलं 0 0. समजलं. आता आपण काय करूया, या ठिकाणी 24 2 डिवाइड बाय 24, मग पहा इथं 2 ला डिवाइड होतंय, 2 1 जा 2 मायनस केलं 0, हा 4 खाली, 2 2 जा 4 मायनस केलं 0. 12 हा आन्सर आलेला आहे. आता आपण 25 पाहूया. आता आपण काय करू, 25 पाहू. ओके. आता इकडचं मिटवतो, हे तुम्हाला कळालेलं आहे. आता डायरेक्ट करतो 25. आता आपण 25 करूया. पहा 2 डिवाइड बाय 25, मग 2 ह्या 2 ला 1 ने डिवाइड होतं, 2 1 जा 2 मायनस केलं 0, वरचा 5 खाली, मग 2 2 जा 4, 2 5 जा 6, 6 चालणार नाही, मग 2 2 जा 4 मायनस केलं 1 आला, रिमाइंडर. इकडे समोर नंबर नाही दिला, डेसिमल पॉइंट मिळाला 0. 2 5 जा 10 मायनस केले 0 0. समजलं. मग 2 डिवाइड बाय 26, पहा 2 1 जा 2 मायनस केलं 0, हा 6 खाली आला, 2 3 जा 6 मायनस केलं 0. झालं, 13 आन्सर आलं. मग आता आपण करूया 2 डिवाइड बाय 27, मग इथं 2 1 जा
2 मायनस केलं 1 सॉरी 0 2 मधून 2 गेले 0 वरचा 7 खाली मग 2 6 जा सॉरी 2 3 जा 6 2 3 जा 6 2 4 जा 8 होतो 8 चालणार नाही मग 2 3 जा 6 मायनस केलं 1 मग आलं हे रिमाइंडर मध्ये दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 मायनस केलं 0 0 मग 2 डिवाइड बाय 28 मग 2 1 जा 2 मायनस केले 0 वरचा 8 खाली 2 4 जा 8 मायनस केले 0 ओके आता काय आहे 2 डिवाइड बाय 29 मग 2 1 जा 2 मायनस केले 0 9 खाली आलं 2 3 जा 6 3 4 जा 2 4 जा 8 मायनस केलं 1 आलं समजलं दिसतंय का पाहू द्या अगोदर दिसत नसेल तर होईल वांद दिसतंय मग 1 आलं रिमाइंडर मध्ये दिला पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 मायनस केले 0 0 2 डिवाइड बाय 30 पहा आता पहा 2 2 पहा 2 1 जा 2 2 2 जा 4 इथं 3 चालणार नाही 4 मग 2 1 जा 2 मायनस केले 1 आला किती आला 1 आला ओके किती आलेला आहे 1 आला 2 3 मधून 2 मायनस केले 1 मिळाला मग हा वरचा 0 खाली आला 10 झाले 2 5 जा 10 मायनस केले 0 ओके आता आपण पुढचे एक्झाम्पल करूया मी इरेज करतो आता आपण काय करणार आहोत इथं 13 झालं आता 31 काय करायचं 2 डिवाइड बाय 31 मग 31 आता 3 2 1 जा 2 मायनस केलं 1 आला इकडचा 1 आला 11 मग 2 5 जा 10 मायनस केलं 1 आला इकडं 1 1 0 समजलं आला रिमाइंडर दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 2 5 जा 10 0 0 ओके मग आता पुढे आहे 2 डिवाइड बाय किती आहे 32 मग 32 2 1 जा 2 1 जा 2 1 जा 2 मायनस केलं 1 आलं वरचा 2 खाली 2 6 जा 12 मायनस केले 0 0 समजलं आता आपण पुढचा करूया 2 डिवाइड बाय 33 पहा आता 2 1 जा 2 मायनस केलं 1 आला मग वरचा 3 खाली 13 झाले 2 6 जा 12 मायनस केले 2 3 मधून 2 मायनस केले 1 1 मधून 1 गेला 0 मग आलं हे रिमाइंडर दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 2 5 जा 10 0 0 मग 2 डिवाइड बाय काय आहे 34 मग 2 1 जा 2 मायनस केलं 1 आलं वरचा 4 खाली 2 7 जा 14 मायनस केलं 0 0 ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 14 आता आपण 15 वरती जाऊया सॉरी 35 15 म्हणतोय 55 34 पर्यंत झालेलं आहे आपलं आता आपण 35 पाहूया मग आता 35 डिवाइड बाय 2 मग 2 1 जा 2 मायनस केलं 3 मधून 2 गेले 1 आला वरचा 5 खाली 15 झाले 2 7 जा 14 मायनस केले 5 मधून 4 1 आला 1 मधून 1 गेला 0 आता हा आहे रिमाइंडर दिला डेसिमल पॉइंट घेतला 0 मिळाला 0 मग 2 5 जा 10 2 5 जा 10 मायनस केलं 0 1 मधून 1 गेला 0 झालं रिमाइंडर 0 बाकी आला आपला आन्सर आलेला आहे 2 डिवाइड बाय 36 2 1 जा 2 3 मधून 2 गेले 1 राहिला वरचा 6 खाली 16 झाले 2 8 जा 16 मायनस केले 0 0 ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2 डिवाइड बाय 37 मग 2 1 जा 2 मायनस केलं 1 आलं वरचा 7 खाली 17 झालं मग 2 8 जा 16 मायनस केले 1 आलं वरचा 7 मधून 6 गेले 1 मधून 1 गेला 0 मग हा आला रिमाइंडर मध्ये दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0
मग 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 38. पहा 2 1 जा 2, 3 मधून 2 गेले 1 राहिला, वरचा 8 खाली, 2 9 जा 18, मायनस केले 0 0. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. 2 डिवाइड बाय 39. मग आता 2 1 जा 2, मायनस केले 1, वरचा 9 खाली, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 7 9 जा 18, 2 10 जा 20, 20 तर नाही चालणार, इथं 90 आहे, 19 आहे. मग इथं काय आहे, 2 9 जा 18, 2 9 जा 18, 9 मधून 8 गेले 1, 1 मधून 1 गेला 0, आला रिमाइंडर, इकडे नंबर नाही दिला, डेसिमल पॉइंट भेटला 0. 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केले 0 0. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता आपण 50 पर्यंत पाहणार आहोत, त्याच्यानंतर मग तुम्ही सोल्युशन करायचे पुढचे. मग आता काय आलं, 40. मग 2 डिवाइड बाय 40, 2 2 जा 4, मायनस केले 0. आता इथं जो 0 आहे तो सरळ वरती देऊन टाका. ओके. मग आता 2 डिवाइड बाय किती आहे, सॉरी लाईट गेली. नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू. व्हिडिओ आवडला असेल